हे सगळं प्रकरण एबीपी माझानं लावून धरलं आणि टेकडीवर अतिक्रमण करणाऱ्या महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली। एकीकडे 2 वर्षापूर्वी नॅशनल हायवे अथॉरिटीने कलेक्टरला पत्र लिहून ही सगळी बाब लक्षात आणून दिली, तर मग त्याच्यावर कारवाई का झाली नाही? त्यामुळे ही कारवाई का झाली नाही याची देखील चौकशी केली पाहिजे आणि ज्याच्यावर कलेक्टर किंवा त्यांच्या अंतर्गत जे दोषी असतील त्यांच्यावर थेट कारवाई केली पाहिजे, आमची पहिली मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी की एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जमीन घेण्याचं कारण काय आहे आणि ही जमीन जर त्यांनी घेतली तर त्यांनी त्यांच्या ज्या संपत्तीचं विवरणपत्र त्यांना दाखल करावं लागतं। त्याच्यामध्ये ती दाखवली आहे का? याच्याकरता पैसा कुठून आला? ही महागाची जमीन आहे आणि नेमकं त्या ठिकाणी ते काय करणार आहेत? या सगळ्या गोष्टीतनं एक फार मोठं प्रश्नचिन्ह या सगळ्या गोष्टीवर उभं राहिलं आहे की अशा प्रकारे महसुली अधिकारी, पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात। ज्या जमिनीचा अदरवाईज प्लॉटिंग करता उपयोग करता येत नाही त्या ठिकाणी रस्ता तयार होऊन जातो, प्लॉटिंगच्या व्यवस्था त्या ठिकाणी झालेल्या दिसतात। कायद्याचं रक्षण करायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते ज्यावेळेस असं वागतात तेव्हाच अशा घटना घडतात आणि म्हणून याची संपूर्ण चौकशी सगळ्या अँगलनी झाली पाहिजे ही आमची मागणी असेल। आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी सांगणार आहोत आणि त्यांनी जरी चौकशी केली नाही सगळ्या अँगलनी तर आम्ही निश्चितपणे याच्या विरुद्ध विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर आवाज उठवू।